नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे शुक्रवार आणि जसं मी काल म्हटलं होतं की मयुरी येणार आहे आज, त्यासोबतच आरवसाठी एक ड्रेस मला घेऊन जायचा। आरवचा सेंड ऑफ आहे उद्या 4th स्टँडर्डचा आणि अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शेअर करायच्या, पण मयुरी कोपऱ्यावरती इथे येऊन थांबले तर तिला जाऊन घेऊन येते अगोदर। बरं, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की मयुरीला आणायला चालले म्हणून गेले, ते आले, ते आम्ही जेवलो आणि गप्पाच मारत बसलो आणि आता ती जायला निघाल तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी फोनच बघितला नाही। आणि हे बघा इथं आली, ती जरा डायटिंग करते त्यामुळे ती जरा बारीक झाले। नाही ग, बारीक झाली आहे तेवढीच आहे, दिसते बघ तशीच दिसते मी। तिला खाऊ घालायची खूप सवय, कर स्वतः खायची सवय नाही आहे जास्त। आता पण तिने आरवसाठी कोळंबीची बिर्याणी स्पेशल करून घेणार आणि फ्रूट कस्टर्ड, ह्यांच्यासाठीची चकली, रव्याचे लाडू पण त्याला पण आवडते गेले। खूप सगळी तुला अंडा करी आवडली असेल, आम्ही केली मस्त होते। अंडा करी, नाचणीची भाकरी खाल्ली आणि जिरा राईस केली, मस्त होता। तुझ्या एवढा चांगला नव्हता, नाही मस्त होता तरी पण। आणि परत दही कांदा केलेला। हिची रव्याच्या लाडूची रेसिपी फार छान गेली, कारण आरवला दिवाळीमध्ये दिले, हा ते त्याला खूप आवडलेले, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडलेले। आणि ती लाडूची रेसिपी नक्की फॉलो करा, कारण ती खूप छान गेली। आम्ही स्वतः टेस्ट केलेले आहेत ते लाडू आणि नंतर मी दाखवेन सुद्धा, एकदम भारी केले ते लाडू होतात ते रव्याचे लाडू। आमच्या इथे म्हणजे आमच्या त्या बाजूला त्यांना पण येत नाही, त्यांना मी बनवून देते दिवाळीमध्ये। हात दुखतात तरी पण मला काकी बनवून द्या, मग बनवून द्यायचं म्हणून त्यांना। नाही, छान करते हे मेन म्हणजे। आणि तिची स्पेशालिटी आहे कोळंबी, चिकन, मटन, ह्या सगळ्या गोष्टी मध्ये। बाकी कोकणातले तर कोकणामध्ये ते नॉनव्हेजचं जास्त आणि भाज्या पण असतात, पण वाराला आमच्या इथे नॉनव्हेज पाहिजे। खूप छान बनवते ती, म्हणजे मला नॉनव्हेजचं नाही एवढं। बाबांनी आता कोळंबीची बिर्याणी आरवने ते खाल्ली, कोळंबी मेन म्हणजे आरवची फेवरेट आहे। बाबांचं परफेक्ट झाले। हे वैसे मला ना खूप राग येतो, मी म्हणजे तू तशीच येत जा बाई, काही घेऊन येऊ नकोस। तिचं असं असते की अगं रिकाम्या हाताने कसं जाणार, मला ते कसं उगाच त्रास करून घेऊ नकोस, कारण एक दोन अशा गोष्टी आणत नाही, असं सगळंच हे पण घेतो, ते पण घेतो, ते पण घेतो। पण मला वाटतं की कशाला उगाच त्रास करून घेतेस, राहू दे, ऐकत नाही। त्रास नसते आपल्या माणसांना द्यायचं, म्हणजे आमच्या इथं सगळं काही मी एवढं आता हे बोलतात की तू करतेस ना तर थोडं थोडंसंच बनवत जा, म्हणजे रेसिपी शूट करत जा। पण मी कसं आता थोडंसंच कसं करायचं, आमची बाजूला 3-4 घर आहेत, मग त्यांना द्यायचं काय, मग परत करायचं का त्यांच्यासाठी? नाही, मग करायचं ते एवढंच करायचं। फ्राईड राईस, मंचुरियन केलं तरी एका मोठ्या कोबीचं मंचुरियन बनवायचं, सगळ्यांना द्यायला पाहिजे ना। मग त्या बाजूला पण देतात आम्हाला, म्हणजे माझ्या बाजूला चांगले आहेत, म्हणजे मला असंच आम्ही गप्पा मारत बसलो। त्याच्यानंतर मयुरीही गेली, मलाही जायचं होतं बाहेर एके ठिकाणी साडी द्यायला, तर मग मी आवरायला घेतलं। स्किन केअरमध्ये ऑइल फ्री मॉइश्चरायझर माझे सगळ्यात आवडतात, स्किन तुकतुकीत ठेवण्यासाठी, त्यासोबतच हेल्दी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। स्किन केअर मी मिस करत नाही। डॉक्टर शेटचं केसर अँड कोजिक ॲसिड ऑइल फ्री मॉइश्चरायझर आणि डॉक्टर शेटचं सेरामाइड आणि व्हिटॅमिन सी ऑइल फ्री मॉइश्चरायझर हे आता आहेत माझ्याकडे, आणि ऑइल फ्री माझी स्किन राहण्यासाठी मी ते वापरतेच। केसर अँड कोजिक ॲसिड ऑइल फ्री मॉइश्चरायझर हे जे आहे ना, ते पिगमेंटेशनसोबत फाईट करतं, एक छान ग्लो प्रोव्हाइड करतं, कारण याच्यामध्ये आहे केसर आणि कोजिक ॲसिड। ऑइल फ्री असल्यामुळे ते डीपली हायड्रेट तर करतंच, आणि लाईटवेट टेक्स्चर आहे, लवकर ॲब्झॉर्ब होतं। तुम्ही बघता अगदी पटकन विदिन अ सेकंड ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे। मी जेव्हा मॉइश्चरायझर अप्लाय करते, मी थोडासा मसाज करते स्किनला, आणि त्याच्यामुळे काय होतं की छान एक ब्लड सर्क्युलेशनसुद्धा वाढतं आणि छान ग्लो यायलासुद्धा मदत होते। यामधले डॉक्टर शेट सेरामाइड आणि व्हिटॅमिन सी ऑइल फ्री मॉइश्चरायझर जे आहे ना, तर ते कशासाठी आहे, स्किन बॅरियर जे आपला जो असतो तो स्ट्रेंथन करण्यासाठी आणि स्किन ब्राईटनिंगसाठी, कारण याच्यामध्ये सेरामाइड आणि व्हिटॅमिन सी आहे। ऑइल फ्री आहेच, कारण डीपली हायड्रेट ते करतंच, आणि लाईटवेट टेक्स्चर आहे, विदिन सेकंड ते ॲब्झॉर्ब होतं। तुम्ही बघताय, मी हाताला लावून तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल। याचे सगळे डिटेल्स मी दिलेले आहेत, चेकआउट करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आणि अशा प्रकारे हे माझं स्किन केअर मी आवडते, आणि स्किन चांगली राहण्याला खूप मदत होते। स्किन केअर कधीही स्किप करू नका, सकाळ संध्याकाळी निदान 2 टाईम तरी करा। माझं आवरून झालं आणि हे जो टिकली लावून मी तयार झाले ना, त्याच्यानंतर मी चहा केला होता आणि चहा माझ्या अंगावरती सांडला, तर त्याच्यामुळे तो ड्रेस परत मला चेंज करावा लागला आणि दुसरा ड्रेस मी घातला, आणि तो ड्रेस घालून मग ती जी साडी होती ती पॅक केली। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती, खूप जणींनी त्याची प्राईस विचारली। महेश्वरीच्या प्राईस रेंज वेगवेगळ्या आहेत, 3400 पासून पुढे स्टार्ट आहे, 3100 पासून दुसरी एक आहे, ती मी उद्या दाखवेनच। तर ही जी होती ही 4999ची होती, कारण याच्यावरती केलेलं जरी काम, भरलेलं पल्लू, तर ह्यावरती डिपेंड असतात। मी निघाले मुलुंड ईस्टला, मला जाऊन द्यायचं होतं, तर ते दिलं, आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही दुसरा दिवस बघताय। आरवचा
प्रायमरीचा आजचा जो दिवस आहे तो आशीर्वाद दिन त्यांचा आहे. तर आरव असं तयार झालं आहे छान. त्यांना रंगीबिरंगी कपडे घालण्याला सांगितलं, त्याच्या मर्जीनं तयार झालं साहेब. आता तो 5वी मध्ये जाणार. तुझ्या हाईटचा होणार, माझ्या हाईटचा होणार. चलो निघूयात आता. आज आहे 29 मार्च. संध्याकाळी त्याला एके ठिकाणी मला घेऊन जायचं आहे, तुम्हाला दाखवेन सुद्धा. हे एक संस्कृती प्रतिष्ठान म्हणून आहे इथलं कांजूरमधलं. तर त्यांचं काही गोष्टी आहेत जे मुलांसाठी चांगल्या आहेत, तर त्या दाखवणार आहे. इथे पण दिलेत. असेच काही कुठली गाणी निवडली आणि तुम्ही डान्स केला असं नाही. जे कार्यक्रम सादर करताना आणि आपले जे 2 विनंती करणारे आहेत चैत्र आणि चैतन्य, त्यांनी पण सुंदर तुमचे निवेदन त्यांनी केलेले आहेत आणि एकापाठोपाठ एक कार्यक्रम केले. तेव्हा सगळ्या कार्यक्रमांबद्दल तुम्हा मुलांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा कार्यक्रम चांगला केला. आता तुम्ही पुढे 5वीत जाणार आहात आणि आता तुम्ही तुमच्यामध्ये हळूहळू बदल होत चाललेला आहे. जसे तुम्ही मोठे होतात तसंच तुमचं बोलणं, वागणं, तुमचे विचार हे बदलत असतात. आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त तुम्ही मोबाईल हातात जास्त घ्या. मोबाईल हा जेवढा उपयुक्त आहे तेवढाच तो आपल्याला नुकसान करणार आहे. आता मोबाईलमध्ये बघा पटकन एखादी गोष्ट आली की ह्या रक्तगट असलेलं रक्त हवं आहे, तर ती गोष्ट चांगली आहे. पटापट कोणाला कळलं तर ती व्यक्ती रक्त देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचते. पण आपण त्या मोबाईलमध्ये इतर जे फंक्शन्स आहेत ते ओपन करतो आणि ते बघतो आणि त्याचा परिणाम हा आपल्याला होतो. चांगल्या सवयी लागायला आपला वेळ लागतो, पण वाईट सवयी आपल्या पटकन जवळ येतात. तर हे त्याला जे करायचं ते तुझं तू कर. प्रोजेक्ट करणार तो तुझं तू कर. त्याच्या आजूबाजूला कधी कधी वाटतं मला वेळ जरी असं तरी मला तू चुकलास तर मी तुला सांगतो. तर आम्हाला सुद्धा आईवडील म्हटले की आम्ही तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मदत करतो, तुला जमत नसेल तर मला तुला जे करायचं तुला आठवण तुझ्या विचारला विचार. पण तुमची पद्धत वेगळी होती, आमची पद्धत वेगळी होती शिकण्याची, किंवा आम्हाला सुद्धा अभ्यास वेगळा होता. त्यामुळे मुलांना त्यांचा परिणाम करू त्या प्रत्येक वेळेला छडी हा अभ्यास कर हे तुला आलंच पाहिजे. त्यांना काय होतं माहिती आहे, आई वडिलांच्या बद्दल थोडंसं राग येतो, रडतात पण हे की मला हा अभ्यास करावा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मुलांनी खूप नाव कमवा आणि प्रत्येकाने टीचरांचं ऐका त्यांचं एवढं तर जेवढं काही सांगितलं. बघितलं ना चला चंद्रमा साडी. आले.
मम्मी आले हे 2 शिवरायांचे रक्त लागलं वागणक पुढे तर म्हणजे शिकून 4 किलो हात नका लावू, हात नका शस्त्र, हात लावू नको तुम्ही. हे बघ वजन 4.72 ग्राम्स 4 किलोचं आहे मम्मी. 4 किलोचं आहे. हात नाही लावायचं. चल पुढे. सावधाजी देऊ चल. पण उचलते ते पण असं 3-4 किलो हे तुम्हाला चला आता लावूया मम्मी ओरडते. हात नका लावू. हात नका लावू. महाराजांच्या सगळ्या गोष्टी देशाबाहेरच आहेत. आपण देशात आणायचा प्रयत्न करायचा. चला आम्ही बघून तर झालंय. अजून कार्यक्रम आहे ते नंतर आपण बघायला येऊ. पोवाडे ऐकायचे जे उद्या आहेत रविवारी. आज रात्री यायचा. आज रात्री नाही, उद्या आहे रविवारी, तेव्हा बघायला येऊ ते. चला आता घरी जाऊया. मला जाम भूक लागली. काहीतरी घेऊन जाऊया. हा तुम्ही झालंय की तुमचं खाल्लंय की नाश्ता वगैरे. काहीतरी घेऊन जाऊया. हे काय बागेत फिरायला चाललोय की. मस्त मज्जा आली. खूप छान वाटलं काही नाही. सेंड ऑफ झालं बाबा आरवचं. आरव आता प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये जाणार. एन्जॉय. आणि मी आले घरी. आल्यानंतर नाश्ता ते झालाय आता. आणि जसं मी प्युअर माहेश्वरी साड्या माझ्या कलेक्शनमध्ये ठेवलेल्या आहेत, तसंच हँडलूममध्ये बनारसी पण आहेत, टिश्यूमध्ये पण आहेत, चेक्समध्ये पण सगळे आहेत. मी जेवढं होईल तेवढं मी आता शक्यतो जास्त करून हँडलूम आणि प्युअर सिल्कच्या ज्या आहेत तेवढाच ठेवायचा प्रयत्न करणार आहे. बाकी सगळ्या ज्या पार्टीवेअर वगैरे त्या सगळ्या बंद करणार आहे. कारण काय होते, काही जणींचं खूप म्हणजे असं असतं की इथं या किमतीला मिळते, तुझ्याकडे कशी मिळते. तर मी शक्यतो क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्षशिला पैठणीमध्ये तर खूप जणी विचारले की ही साडी आम्हाला 800ला मिळते. तर माझ्याकडे सुद्धा ती 800ला आहे साडी, पण 800ची आणि 1300ची क्वालिटी खूप वेगळी आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे, ज्यांना जिथून जमतं तिथून घेऊया. कारण मी विचार केला की अफोर्डेबल आणि क्वालिटीमध्ये देईन म्हणून. पण मग विचार केला की ठीक आहे, आता आपण प्युअर सिल्कच्याच ठेवूयात. शिफॉनमध्ये एक साडी तुम्ही बघितलेली, इथे साईडला मी फोटो देते, जी माझी शिफॉन साडी होती आणि मी ती घेतली होती. जवळजवळ हँडलूम शिफॉन साडी होती ती, आणि ती मी बेळगावमधून घेतली होती. मी त्याचा रील पण केला होता. मग मी ती बघत होते की अवेलेबल कुठे होते का थोड्या कमी किमतीत. कारण शिफॉन प्युअर शिफॉन साड्या असतात तर शक्यतो त्या कमी किमतीमध्ये मिळत नाहीत. मग मी वेंडरकडून एक मला भेटले ज्यांच्याकडे प्युअर बनारसी पण मिळतात. मग ही मी जवळजवळ 15 दिवसासाठी मागवलेली साडी, ही जस्ट आत्ता रिसीव्ह झाली मगाशी. मी म्हटलं तुमच्या पुढ्यातच बघूया. एकदम हलकी असते शिफॉन साडी, खूप पातळ असते. आणि बघू कशी येते. मला तर टेन्शन आले कारण माझ्यासाठी मागवले. कलर मला हा हवा होता. हातात कपडा घ्यायच्या अगोदर टेन्शन येते. कारण माझ्याकडे एक अगोदर आहे जी मी घेतली होती. ऑनलाईनमध्ये आपल्याला भीती वाटते की प्युअर म्हणून आपल्याला फसवतात की काय, कारण ती क्वालिटी मी स्वतः बघून दुकानात जाऊन बघून घेतलेली आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं पाठवा, मला स्वतः क्वालिटी बघायची आणि त्यानंतर मी ऑडियन्सला सजेस्ट करेन. तरी मी टाकली होती स्टेटसवरती, तर एकटीने खरेदी देखील केलेली आहे. एक दुसरा कलर नाही, तीच क्वालिटी आहे. खूप पातळ असतात साड्या. थँक गॉड, मला टेन्शन आलेलं. मस्त आहे कलर, छान आहे, खूपच मस्त कलर आहे. ब्लाऊज तयार असता तर उद्याच पाडव्याला नेसली असती. खूप मस्त आहे साडी. मला प्रचंड आवडली. ट्रान्सपरंट असते ही साडी, पण वर्थ इट आहे. म्हणजे मी जेवढ्या वेळ वाट बघितली ना तेवढ्यासाठी. आणि ही बनवून देतात बरं का साडी. मी जेवढे
वेंडर निवडलेत. मी जास्त करून वेंडरपेक्षा मॅन्युफॅक्चरर निवडलेत जे की साड्या बनवून मिळतील. म्हणून माझ्याकडे महेश्वरी साड्या ज्या आहेत त्या खूप लेट जाते डिलिव्हरी माझ्याकडून. जवळजवळ 14-15 दिवस जातात आरामात, कारण साडी बनायला दिवस, त्याच्यानंतर डिस्पॅच करायला आणि जे कस्टमायझेशन करून अवेलेबल करून देते मी. ही खरंच साडी खूप सुंदर आहे, मी सांगू शकत नाही तुम्हाला. ती जी मी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा सुद्धा ह्याची क्वालिटी मला छान वाटते जास्त. त्याला मी जास्त पैसे मोजलेत आणि कलर जसा पाहिजे होता तसा आलाय. आणि इथून कळतं बघा ही मशीन वर्क आहे की हँडलूम आहे ते. हे बघा, हे प्रॉपर विणलेलं आहे सगळं. आणि हे आतली जर, ही आतली जर, ही बाहेरची जर. खूप सुंदर आहे साडी, मला खूपच आवडली ही. जमलं तर माझं असं आहे की उद्याच नेसायची. बायकांचं सांगू शकत नाही आपण. एकदा काय सांगू, खरंच खूप छान साडी आले. मी आत्ताच मॅन्युफॅक्चररना सांगणार आहे की खूपच मस्त साडी रिसीव्ह झाली म्हणून. मी वाट नाही बघू शकत ही साडी नेसण्यासाठी, खूप मस्त. याच्यामध्ये लायलॅक कलरची मी माझ्याकडे आहे अवेलेबल, तर ती आणि ही सांगते. त्याच्यापेक्षा मला ही क्वालिटी जास्त चांगली वाटली, म्हणजे एकदमच परफेक्ट आहे, मस्त. लवकरच नेसेन ही साडी. नेसल्यानंतर तुम्हाला दाखवेनच. मी फक्त क्वालिटी बघूयात म्हणून मी मागवली. हव्या असेल, कॉस्टली आहेत मात्र या, कारण ह्या हँडलूम असतात आणि ह्या बनायला पण लेट लागतो, खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे ह्या कॉस्टली. बनारसी एकटीने तरी तिच्या आईच्या लग्नातला जो शालू होता त्याच्याशी मिळताच होता बनारसी शालू मी टाकलं. बनारसी साडी जी होती जी 5,500ची होती, प्युअर बनारसी सिल्कमध्ये, तर ती साडी तिने बघितली आणि तिच्या आईच्या लग्नातला जो शालू होता त्याचा सेम कलर होता. तिला ती आईला तिच्या गिफ्ट करायची आहे, तर ती पण कस्टमाइज करून देते. म्हणजे बऱ्यापैकी त्या फोटोशी मिळता जुळता करून देण्याचा मी प्रयत्न करते. असं खूप 3-4 अनुभव आलेत की त्यांना ते रिक्रिएट करायचे होते मोमेंट, तर ते पण माझ्यासाठी भारी वाटतं की मी असे काही क्षण त्यांचे उजागर करून देते. पण आज मी खूप खुश आहे, कारण हे मला जशी पाहिजे तशी मिळाले. आणि मला वाटतं मी जेव्हा साडी डिलिव्हर करेन प्रत्येकीला, तेव्हा प्रत्येकीला सुद्धा असाच आनंद व्हावा की हे छान. शक्यतो प्युअर सिल्क मध्ये सगळ्या साड्या प्रॉपर जशा पाहिजे तशाच मिळतात.